हिंदुत्ववादी संघटनांकडनं आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांनंतर हिंदू संघटना या आक्रमक झालेल्या आहेत। आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवरती पोलीसही सध्या अलर्ट मोडवरती दिसतात। तर हिंदुत्ववादी संघटनांकडनं आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि याच विषयी आपण अधिक अपडेट्स घेऊयात। कोल्हापुरातून प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, मागच्या वेळेला ज्या वेळेला हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं होतं तेव्हा अनेक अप्रिय घटना घडलेल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवरती या वेळेला पोलीस प्रशासन सुद्धा अलर्टवर। गुरु अगदी बरोबर आहे। गतवेळी देखील अशाच पद्धतीने स्टेटस लावण्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी जे आहे ते बंद पुकारला होता आणि या बंदला हिंसक वळण लागलं होतं, जे आपण सर्व महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। आणि तशाच पद्धतीची घटना जी आहे ती आज घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो वाढवल्याचं पाहायला मिळते। इंडिया आघाडीनं देखील या संदर्भातलं पत्र जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे की बंदच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण शहरामध्ये कडक असा बंदोबस्त जो आहे तो यावेळी लावण्यात यावा। सुरक्षेच्या कारणास्तव ज्या काही उपाययोजना करण्याच्या गरजेच्या होत्या त्या सगळ्या कराव्या अशा पद्धतीची मागणी देखील इंडिया आघाडीकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच आजच्या या बंदकडे बंद कशा पद्धतीने संपूर्ण कोल्हापूरकर जे आहे ते पाळणार आहेत, या बंदला प्रतिसाद कशा पद्धतीने गुरु देणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे। आणि ज्या गतवेळी जशा पद्धतीने घटना ज्या घडल्या होत्या तशा पद्धतीची घटना घडू नये त्यासाठी प्रशासन मात्र कशा पद्धतीने यावेळी नियोजन केलेलं आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। गुरु अर्थात धन्यवाद शेखर, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू।